Hello everyone. So again welcome in this video with lecture number 4 of our course DEG 111 Democracy, Elections and Good Governance. So we have lecture number 4, that is Fundamental Rights in the Indian Constitution. याचा अर्थ काय होतो तर फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत ते अधिकार आपण आता शिकणार आहोत. तर पहा, we have completed our first lecture democracy, second lecture principles of democracy and dimension of democracy, third lecture democracy and diversity centralization, and now we are in our fourth and very important lectures which have 10% weightage, called as fundamental rights in the Indian constitution. सो बघा, फंडामेंटल राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानामधील जे मूलभूत अधिकार आहेत ते. द फंडामेंटल राईट्स आर मेन्शन्ड इन पार्ट 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम आर्टिकल 12 to 35. तर हे जे मूलभूत अधिकार आहेत ते कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 मध्ये मेन्शन केलेले आहेत आणि आर्टिकल 12 ते 35 यामध्ये हे जे मूलभूत अधिकार आहेत ते मेन्शन केलेले आहेत. पहा, आणि हे वन बाय वन आपण सगळे अधिकार आपण पाहणार आहोत. फंडामेंटल राईट्स आर नेम्ड बिकॉज दे आर गॅरंटेड अँड प्रोटेक्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन विच इज फंडामेंटल लॉ ऑफ लँड. तर फंडामेंटल राईट्स यांना नावं दिलेली आहेत का, तर ते गॅरंटेड आहेत आणि प्रोटेक्टेड आहेत. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान ते गॅरंटी देतो आणि प्रोटेक्ट सुद्धा करतं, जे की फंडामेंटल लॉ आहे लँडचा. They are fundamental in sense that they are most essential for all round development, that is material, intellectual, moral and spiritual of individual. आता त्यांना फंडामेंटल का म्हणलेलं आहे, तर फंडामेंटल म्हणजे मूलभूत का म्हणलेलं आहे, तर ते सर्व प्रकारे जर आपल्याला विकास करायचा असेल तर ते इम्पॉर्टंट आहेत. मग ते मटेरियल असेल, इंटेलेक्च्युअल असेल, मोरल असेल किंवा स्पिरिच्युअल असेल एखाद्या इंडिव्हिज्युअलचा, तर ते सर्व प्रकारचा विकास होण्यासाठी ते जे मूलभूत अधिकार आहेत ते गरजेचे आहेत. आता कुठले कुठले अधिकार आपण पाहणार आहोत, तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट. तर कोणते आपण मूलभूत अधिकार पाहणार आहोत, तर फर्स्ट आहे राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. देन राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशनच्या अगेन्स्ट जो मूलभूत अधिकार आहे तो आपण पाहणार आहोत. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन मीन्स शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, तर कोणतंही रिलिजन चूज करण्यासाठी स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे ते राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. देन कल्चरल, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. तर हे जे 6 अधिकार आहेत, हे 6 अधिकार जे आहेत ते मूलभूत अधिकार मानले जातात. आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत ते आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 मध्ये आणि आर्टिकल 12 ते 35 यामध्ये हे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज हा लास्ट राईट आहे. त्याचा अर्थ असा होतो की घटनात्मक उपायाचा अधिकार. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आपला राईट आहे राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. हा जो समानतेचा अधिकार आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 मध्ये आर्टिकल 14 ते 18, आर्टिकल 14 to 18 यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर आता राईट टू इक्वॅलिटी काय काय आपल्याला प्रोव्हाइड करते पहा. राईट टू इक्वॅलिटी प्रोव्हाइड्स इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. तर कायद्यासमोर इक्वॅलिटी आणि त्याचे प्रोटेक्शन ऑफ लॉज आहे ते इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यानंतर राईट टू इक्वॅलिटी आपल्याला अजून काय प्रोव्हाइड करते, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. तर रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स किंवा प्लेस ऑफ बर्थ ह्याच्या बेसिसवर जर डिस्क्रिमिनेशन होत असेल, भेदभाव होत असेल तर ते प्रोहिबिट करते. त्यानंतर अजून राईट टू इक्वॅलिटी आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर पब्लिक एम्प्लॉयमेंट जो आहे त्या पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये आपल्याला समान संधी प्रोव्हाइड करते.
त्यानंतर अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी अँड प्रोहिबिशन ऑफ हिज प्रॅक्टिस. तर आपण काय म्हणू शकतो अनटचेबिलिटीला मराठीमध्ये? आय थिंक सो अस्पृश्यता म्हटलं जातं अनटचेबिलिटीला मराठीमध्ये. जस्ट अ मिनिट. राईट. म्हणजे अस्पृश्यता किंवा अशा जे प्रॅक्टिस आहे ते करण्याला अबॉलिश करतं, प्रोहिबिट करतं हा जो राईट टू इक्वॅलिटी आहे. अँड अबॉलिशन ऑफ टायटल्स एक्सेप्ट मिलिटरी अँड अकॅडमिक. ठीक आहे. तर मिलिटरी आणि अकॅडमिक सोडले तर जे दुसरे टायटल आहेत ते अबॉलिश करतं. ठीक आहे. म्हणजे हे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे सर्वांना समानतेचा अधिकार, याला आपण म्हणतो राईट टू इक्वॅलिटी. नेक्स्ट आहे राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. तर हा जो राईट टू फ्रीडम आहे, स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो आर्टिकल 19 ते 22 यामध्ये मेन्शन केला गेलेला आहे. देन हा राईट टू फ्रीडम प्रोव्हाइड्स फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. स्पीच आणि एक्सप्रेशन, असेंब्ली असेल, असोसिएशन असेल, मुवमेंट असेल, रेसिडेन्स असेल किंवा प्रोफेशन असेल, या सर्वांचं स्वातंत्र्य आपल्याला हे राईट टू फ्रीडम प्रोव्हाइड करतं. म्हणजे का बोलायचं स्वातंत्र्य, एक्सप्रेशनचं स्वातंत्र्य, असेंब्लीचं स्वातंत्र्य, असोसिएशनचं स्वातंत्र्य, मुवमेंट असेल, ठीक आहे, चळवळ असेल, रेसिडेन्स असेल, राहायचं स्वातंत्र्य आणि प्रोफेशनचं स्वातंत्र्य, हे सर्व स्वातंत्र्य ह्या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येतात. प्रोटेक्शन ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस. तर बघा, तर जे ऑफेन्सेस आहेत तर ती ऑफेन्सेसच्या कन्व्हिक्शनमध्ये हा जो राईट टू फ्रीडम आहे तो काय करतो? प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. जस्ट एक मिनिट. म्हणजे काय म्हणलेलं आहे तर प्रोटेक्शन ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस म्हणजे काय? तर आपण काय म्हणू शकतो की समजा काही ऑफेन्स झाला किंवा काही गुन्हा झाला असेल तर त्याला शिक्षा, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे हे म्हणजे गुन्हा असेल किंवा ह्यांच्यावर काय म्हणू शकतो आपण, हे अवॉइड करण्यासाठी हा जो राईट टू फ्रीडम आहे तो काय करतो? आपल्याला अधिकार प्रोव्हाइड करतो. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टीज. तर लाईफ असेल किंवा पर्सनल लिबर्टी असतील तर त्याच्या म्हणजे लाईफ आणि पर्सनल लिबर्टीला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं हा जो काय आहे राईट टू फ्रीडम आहे तो. म्हणजे जीवनाचं आणि पर्सनल स्वातंत्र्य जे आहे ते प्रोटेक्ट करतं कोण? राईट टू फ्रीडम. अँड राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन हे 21A मध्ये मेन्शन केलेलं आहे. हे सुद्धा राईट टू फ्रीडम स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट राईट आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन, म्हणजे शोषणाच्या विरुद्ध अधिकार. ठीक आहे. हे आर्टिकल 23 ते 24 मध्ये मेन्शन केलेलं आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन प्रोव्हाइड्स प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिकिंग ह्युमन बिईंग अँड फोर्स्ड लेबर. म्हणजे फोर्स्ड लेबर असेल किंवा ट्रॅफिकिंग ह्युमन बिईंग असेल तर ते प्रोहिबिट करतं. फोर्स्ड जबरदस्ती लेबर असेल. त्यानंतर प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज. तर फॅक्टरीजमध्ये म्हणजे लहान मुलांना काय म्हणतो आपण मजुरी दिली जाते तर किंवा मजूर बनवलं जातं फोर्स्ड, तर ते प्रोहिबिट करतं राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन, म्हणजे शोषण रोखतं. त्यानंतर नेक्स्ट आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. कुठलंही रिलिजन चूज करायचा जो अधिकार आहे तो हा राईट टू फ्रीडम आपल्याला देतो, जो की आर्टिकल 25 ते 28 मध्ये मेन्शन केलेला आहे. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन प्रोव्हाइड्स फ्रीडम ऑफ प्रोफेशन. कुठलंही प्रोफेशन, प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन प्रोव्हाइड करतं. देन फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स ते प्रोव्हाइड करतं. देन फ्रीडम फॉर पे टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी रिलिजन, याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला हे फ्रीडम ऑफ रिलिजन देतं. देन फ्रीडम ऑफ अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स और वर्शिप इन सर्टेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. तर हे सर्व जे अधिकार आहेत ते कोण देतं? तर हे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आपल्याला प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट आहे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जे आहेत हे आर्टिकल 29 ते 30 मध्ये मेन्शन केलेले आहेत. तर कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स काय प्रोव्हाइड करतात? प्रोटेक्शन ऑफ लँग्वेज,
स्क्रिप्ट असेल किंवा कल्चर ऑफ मायनॉरिटीज, या सर्वांना प्रोटेक्शन जे आहे लँग्वेज, स्क्रिप्ट आणि कल्चरला, हे कल्चरल आणि एज्युकेशनल राईट प्रोव्हाइड करतात. देन राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, म्हणजे मायनॉरिटीजला अधिकार दिला जातो की एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल तर ते एस्टॅब्लिश करायचं आणि ॲडमिनिस्टर करायचं. हा जो अधिकार आहे तो कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्समध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. तर हे सर्व अधिकार तुम्हाला माहीत पाहिजेत. ठीक आहे. अँड लास्ट आहे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, म्हणजे घटनात्मक उपायाचा अधिकार. आर्टिकल 32 हे मेन्शन केलेलं आहे. तर हा राईट टू फ्रीडम काय प्रोव्हाइड करतो, सॉरी हे चुकून झालं असेल, आय थिंक सो. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज प्रोव्हाइड्स राईट टू मूव्ह द सुप्रीम कोर्ट फॉर एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट. जर मूलभूत अधिकारांमध्ये काही छेडछाड होत असेल किंवा मूलभूत अधिकार जर ते प्रोव्हाइड केले जात नसतील तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये काय करू शकता, अपील करू शकता. त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात पहा. एनलिस्ट द फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड एक्सप्लेनिंग टू ऑफ देम. सो राईट टू फ्रीडम, राईट टू इक्वालिटी, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, हे तुम्ही सगळे फंडामेंटल राईट्स एनलिस्ट करायचे आहेत आणि त्यापैकी 2 तुम्हाला जे राईट आहे ते एक्सप्लेन करायचे. सेकंड क्वेश्चन आहे गिव्ह द फंडामेंटल राईट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड डिस्क्राईब देम इन ब्रीफ. तर हे सगळे जे फंडामेंटल राईट्स आपण बघितले ते सगळे तुम्हाला इनलिस्ट करायचे आहेत आणि त्यांना ब्रीफमध्ये तुम्हाला इनलिस्ट करायचं आहे. डिफाईन फंडामेंटल राईट्स means what do you mean by fundamental rights? Fundamental rights are the rights which provides us all fundamental freedoms. Okay. देन आर्टिकल नंबर ऑफ फंडामेंटल राईट्स हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज हे कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे, राईट टू इक्वॅलिटी हे कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे, देन राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन हे कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला पाहायचे आहेत या टॉपिकमध्ये. द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डिराइव्ड फंडामेंटल राईट्स फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA, दॅट इज बिल ऑफ राईट्स. तर जे कॉन्स्टिट्यूशन ज्यांनी बनवलं आहे त्यांनी हे जे फंडामेंटल राईट्स आहेत हे कुठून डिराईव्ह केलेले आहेत, तर जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA आहे दॅट इज बिल ऑफ राईट्स त्यामधून. तर बघा लिस्ट ऑफ फंडामेंटल ड्युटीज. आता अधिकार आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे, मूलभूत अधिकार काय हे आपल्याला माहिती आहेत, पण त्यासोबतच आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक भारतीय नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून फंडामेंटल राईट्स जर आपल्याला माहीत असतील तर फंडामेंटल ड्युटीज सुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. फंडामेंटल ड्युटीज मीन्स मूलभूत कर्तव्य. दे सर्व ॲज अ रिमाइंडर टू सिटीजन दॅट while enjoying their rights they should also be conscious of duties they owe to their country, their society and to their fellow citizens. ठीक आहे. आत्ताच जसं सांगितलं की फंडामेंटल राईट्स जर आपण एन्जॉय करत असो तर आपल्या ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्यासुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत की आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत. तर अकॉर्डिंग टू आर्टिकल 51A, आर्टिकल 51A नुसार इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य असलं पाहिजे. काय कर्तव्य असलं पाहिजे? टू अबाईड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट इट्स आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स, द नॅशनल फ्लॅग अँड नॅशनल अँथेम. तर भारतीय संविधान, देन रिस्पेक्ट इट्स आयडियल्स, इन्स्टिट्यूशन असेल, नॅशनल फ्लॅग जो असेल आपला तिरंगा, आणि नॅशनल अँथेम जे आहे, राष्ट्रगीत जे आहे, त्यांचा आदर करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. टू चेरिश अँड फॉलो द नोबल आयडियल्स दॅट इन्स्पायर्ड द नॅशनल स्ट्रगल फॉर फ्रीडम. तर तर बघा, तर राष्ट्रीय म्हणजे स्वातंत्र्यासाठी जे राष्ट्रीय चळवळ किंवा जो स्ट्रगल केला गेला त्याचे जे नोबल आयडियल आहेत ते फॉलो करणं, ते चेरिश करणं हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. आपण म्हणतो ना सार्वभौमत्व, एकता, बंधुता, हे अपहोल्ड करणं आणि प्रोटेक्ट करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. टू डिफेंड द कंट्रीचं संरक्षण करणं अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो. तर तुम्हाला जर नॅशनल सर्व्हिस करायला सांगितलं आम्हाला सर्वांना तर त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे.
to promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India, transcending religious, linguistic, and regional or sectional diversities, and to renounce practices derogatory to the dignity of women. तर बघा काय म्हणलेलं आहे सिंपल टू प्रमोट हार्मनी टू प्रमोट हार्मनी. तर बघा हार्मनी म्हणजे काय तर सुसंवाद प्रमोट करणं अँड द स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहूड म्हणजे बंधुत्वाचं जे स्पिरिट आहे ते प्रमोट करणं, जे सर्व पीपल आहेत इंडियाचे त्यांच्यामध्ये ट्रान्सेंडिंग रिलिजियस, लिंग्विस्टिक, रिजनल असेल किंवा सेक्शनल डायव्हर्सिटीज असतानाही आपण बंधुत्व जे आहे ते प्रमोट केलं पाहिजे नेहमी. कशासाठी? टू रिनाऊन्स प्रॅक्टिसेस डेरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ वुमेन. डेरोगेटरी तर अँड टू रिनाऊन्स प्रॅक्टिसेस डेरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ वुमेन म्हणजे काय म्हणलेलं आहे तर जे डेरोगेटरी प्रॅक्टिसेस आहेत तर ते काय करत असतात तर जी वुमेनची डिग्निटी आहे किंवा जी प्रतिष्ठा आहे त्या म्हणजे स्त्रीच्या प्रतिष्ठेला अपमानकारक होणार नाही असे जे प्रॅक्टिसेस आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत तर अवॉइड करायचे आहेत. लक्षात ठेवा. हे आपलं काय आहे तर मूलभूत कर्तव्य आहे. नेक्स्ट आहे टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व द रिच हेरिटेज ऑफ कंट्रीज कंपोजिट कल्चर. तर विविध अशा संस्कृतींनी जे नटले विविध अशा म्हणजे विविधतेने नटलेली जी आपली भारतीय संस्कृती आहे ती जी म्हणजे त्याची व्हॅल्यू करणं ते प्रिझर्व करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक, रिव्हर, वाईल्ड लाईफ अँड टू हॅव कॅम्पॅशन फॉर लिव्हिंग क्रिएचर. तर फॉरेस्ट असतील, लेक असेल, रिव्हर असतील, वाईल्ड लाईफ असेल या सर्वांना प्रोटेक्ट करणं आणि इम्प्रूव्ह करणं हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. नेक्स्ट काय आहे बघा टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर आणि ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड रिफॉर्म्स. हे जे सायंटिफिक टेम्पर आहे किंवा ह्युमॅनिझम माणुसकी म्हणतो आपण आणि स्पिरिट ऑफ एन्क्वायरी आणि रिफॉर्म हे सुद्धा काय आहे तर आपलं मूलभूत कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे टू सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी अँड टू ॲब्ज्युअर व्हायलन्स. तर पब्लिक प्रॉपर्टी जी आहे ती सेफ गार्ड करणं आणि जो व्हायलन्स आहे तो ॲब्ज्युअर करणं म्हणजे व्हायलन्स शक्यतो होता कामा नाही. ॲब्ज्युअर मीन्स ॲब्ज्युअर व्हायलन्स म्हणजे आपण काय म्हणतो पब्लिक प्रॉपर्टी ही आपण सेफ ठेवली पाहिजे आणि हा जो व्हायलन्स जो आहे तो होता कामा नये. त्यानंतर टू स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स इन ऑल स्पिअर्स ऑफ इंडिव्हिज्युअल. तर सगळे जे स्पिअर्स आहेत त्यामध्ये एक्सलन्सी म्हणजे एक्सलन्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचे अँड कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी सो दॅट द नेशन कॉन्स्टंटली रायजेस टू हायर लेवल्स ऑफ एंडेवर अँड अचिव्हमेंट. म्हणजे देश जो आहे आपला तो नेहमी हायर लेवलला पोहोचला पाहिजे. अशा कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आपल्याला करायच्या सर्वांना मिळून. हे जे आहे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन टू हिज चाइल्ड ऑर वार्ड बिटवीन द एज ऑफ 6 and 14 years. तर 6 ते 14 वर्ष यामध्ये मुलांना शिक्षणाची संधी देणं हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. Again, we have came to the last point of our lecture. So Indira Gandhi, the then Prime Minister, argued that inclusion of duties would help to strengthen democracy. इंदिरा गांधी जे आपल्या पंतप्रधान होत्या त्यांनी काय सांगितलेलं आहे तर हे जे कर्तव्य आहे ते काय करतील ते आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला स्ट्रेंथन करतील, अजून मजबूत करतील. She said the moral value of fundamental duties would be not to smooth the rights but to establish a democratic balance by making the people conscious of their duties equally as they are conscious of their rights. ओके. तर काय म्हणलेलं आहे पहा इंदिरा गांधी काय म्हणतात तर द मोरल व्हॅल्यू ऑफ फंडामेंटल ड्युटीज. तर फंडामेंटल ड्युटीची जी मोरल व्हॅल्यू आहे ती फक्त स्मूथर राईट्स असू शकत नाही.
वुड नॉट बी स्मूथर राईट्स, पण ती काय असू शकते, टू इस्टॅब्लिश अ डेमोक्रेटिक बॅलन्स. म्हणजे फक्त आपण फंडामेंटल राईट्सच आपले म्हणजे मूलभूत अधिकारच आपण एन्जॉय नाही केले पाहिजे, तर आपली मूलभूत कर्तव्यसुद्धा आपण पार पाडली पाहिजेत, जेणेकरून डेमोक्रेटिक बॅलन्स, लोकशाहीचं संतुलन इस्टॅब्लिश होऊ शकेल. बाय मेकिंग द पीपल कॉन्शियस ऑफ देअर ड्युटीज इक्वली ॲज दे आर कॉन्शियस अबाउट देअर राईट्स. तर त्यांचं म्हणणं काय आहे, मोरल व्हॅल्यू जी आहे फंडामेंटल ड्युटीजची, की फक्त स्मूथर राईट्स असू शकत नाही, तर काय असू शकते, तर हा डेमोक्रेटिक लोकशाहीचं जे संतुलन आहे ते साधलं पाहिजे. कसं, तर जसं लोकांना त्यांच्या अधिकारांबद्दल जनजागृती केली जाते, तसंच लोकांना त्यांच्या कर्तव्याबद्दल सुद्धा जनजागृती केली पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट दी फंडामेंटल राईट्स ऑफ दी इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड दी फंडामेंटल ड्युटीज included in the Indian Constitution. So we have came to the end of our lecture. So what we have seen in our lecture, आपण काय शिकलो आपल्या लेक्चरमध्ये, तर सिम्पली वी हॅव सीन फंडामेंटल राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज वेल ॲज वी हॅव सीन दी फंडामेंटल ड्युटीज इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो बघा, फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण बघितले, मूलभूत अधिकार. तर ते राईट्स कुठले आहेत, राईट्स टू इक्वालिटी, राईट्स टू फ्रीडम, राईट अगेंस्ट एक्सप्लॉटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, कल्चरल एज्युकेशन, राईट अँड राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, हे सर्व आपण पाहिलेले आहेत. ते कुठल्या आर्टिकलमध्ये येतं, ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, हे सगळं आपण यामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन पाहिले आणि एक्स्ट्रा पॉईंट आपण पाहिले की हे जे फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत, फंडामेंटल राईट जेवढे इम्पॉर्टंट आहेत त्यासोबतच फंडामेंटल ड्युटीजसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर त्या फंडामेंटल ड्युटीज कोणत्या आहेत त्या आपण पाहिल्या. आणि इंदिरा गांधींनी जे फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज या दोन्हीचा जो डेमोक्रेटिक बॅलन्स इस्टॅब्लिश आपण कसा करू शकतो हे सांगितलेलं आहे, ते आपण यामध्ये थोडक्यात पाहिलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट अवर फोर्थ लेक्चर called as fundamental rights in the Indian Constitution. Thank you.